अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज दत्त जयंती. दत्त जयंतीनिमित्त आपण सर्वजणच दत्त महाराजांच्या कृपाशीर्वाद आपल्याला लाभेल यासाठी प्रार्थना करूयात. आज दत्त जयंतीनिमित्त जाणून घेऊया दत्त महाराजांची जे 3 नावं आहेत, दत्त, अवधूत आणि दिगंबर, या 3 नावांचा अर्थ. आता दत्त म्हणजे कोण हो? तर दत्त म्हणजे आपण आत्मा आहोत याची अनुभूती देणारा. आपल्या प्रत्येकामध्ये आत्मा आहे. म्हणूनच प्रत्येकजण चालतो, बोलतो, हसतो. त्यावरूनच आपल्यामध्ये देव आहे हे सत्य आहे. त्याच्याविना आपलं अस्तित्वच नाहीये. आपल्याला याची जाणीव झाली तर आपण प्रत्येकाशीच प्रेमाने वागू. आता या दत्त जयंतीला ही जाणीव जागृत करण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करूया. दत्त महाराजांचं दुसरं नाव म्हणजे अवधूत. जो अहम धूतो तो अवधूत. अभ्यास करताना आपल्या मनावर ताण येतो, हो की नाही? पण खरं तर अभ्यास करण्यासाठी बुद्धी आणि शक्ती देणारा देवच आहे. पण अभ्यास करणारा मी आहे, असं आपल्याला वाटतं आणि म्हणून आपल्यावर ताण येतो. हा जो काही आपला अहंकार आहे, हा अहंकार नष्ट होईल अशी प्रार्थना श्री दत्त जयंतीला करूया. तिसरं नाव आहे दिगंबर. दिक म्हणजे दिशा. हे ज्याचे अंबर म्हणजे दिगंबर म्हणजेच वस्त्र असं आहे. जो सर्वव्यापी आहे, ज्याने सर्व दिशा व्यापलेला आहे, तो म्हणजे दिगंबर. जर ही देवता मोठी आहे, तर आपल्यासारख्या सामान्य जीवांना त्याला शरण जायलाच हवे आणि तसं केलं तरच आपल्यावर त्याची कृपा होईल. श्री दत्तात्रेयांचं ज्या दिवशी विश्वाला भान झालं, तो दिवस म्हणजे श्री दत्तात्रेय जयंती. ज्या दिवशी द्वैत संपले, असूया संपली, तेव्हा अत्री ऋषी आणि अनसूया यांच्या घरामध्ये श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला. आयुष्य आनंदमय, आरोग्यमय व्हावे यासाठी सद्गुरूंचा आशीर्वाद कसा उपयोगी पडेल या दृष्टीने उपासना करण्याचा हा आजचा दिवस. आज श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने आपणा सर्वांवर श्री सद्गुरूंची, श्री दत्तात्रेयांची कृपा व्हावी, आपल्याला ब्रह्मविद्येची उकल व्हावी, आपल्यातला आपण आत्मा म्हणजे आपणच देव आहोत ही दत्तभावना जागृत व्हावी, आपल्यातला अहम निघून जाऊन अवधूत रूपी आपण व्हावं आणि जो सर्वव्यापी असा दिगंबर आहे त्याची कृपा आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावी हीच प्रार्थना करूयात आणि पुन्हा एकदा म्हणूयात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.